नमस्कार। आज आपल्याला बनवायची आहे कोथिंबीर पुदिना शेंगदाण्याची चटणी। कारण आता उन्हाळा चालू झाला आहे, तर कसं जेवण जात नाही किंवा आपल्याला खाल्लेलं जेवण पचलं पाहिजे, तर त्याकरिता ही चटणी रोज ताटात असलेली एकदम चांगली। कारण कोथिंबीर थंड असते, पुदिना थंड असतो, कढीपत्ता पण त्याकरता अतिशय उपयुक्त आहे। प्रत्येक ह्याच्यात कढीपत्ता वाटून खाल्लेला चांगलाच असतो। आलं पण पचनशक्ती वाढवतं आपली, आणि आपण त्यात कच्चे शेंगदाणे घालणार आहोत, ते पण आरोग्याला चांगले असतात। तर आता आपल्याला ही चटणी बनवायची आहे। हे सगळं कच्चंच घ्यायचं आहे। याकरता मी घेतलेले अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहे, एक वाटी कोथिंबीर भरून घेतलेली आहे। म्हणजे कोथिंबीर जेवढी घ्याल तेवढी चांगली, थंड असते। काड्यांसकट घ्यायची आहे कोथिंबीर, आणि ती मी 5 मिनिटं पाण्यात ठेवली, म्हणजे त्याची सगळी माती खाली बसली आणि स्वच्छ धुवून मग कापलेली आहे। ही पुदिन्याची पानं, ही पण मी 5 मिनिटं पाण्यात ठेवलेली आहे। हे घेतलं आहे मी नेहमीप्रमाणे सैंधव मीठ, कारण आपण ही चटणी अशी कच्चीच खाणार आहोत। मग कच्चं खाण्याकरता सैंधव मीठ सर्वात चांगलं। रोजचं आपलं जे भाजीचं टाटा मीठ किंवा कॅप्टन कुक काय जे तुम्ही वापरत असाल, ते मीठ शिजवूनच खाल्लं गेलं पाहिजे, तसं सैंधव मीठ कच्चं खाल्लेलं चांगलं असतं। हे मी घेतलं आहे त्याकरता अर्ध लिंबू। हे घेतले कढीपत्त्याची 15-20 पानं घेतलेली आहेत। ह्या मी घेतल्या आहेत तिखट ओल्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, आणि हे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे। हे बघा, हे मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, त्यात ह्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत। आल्याचे असे तुकडे करून घालायचे, नाहीतर काय होतं, आलं तसंच एका ठिकाणी बारीक बारीक तुकडे राहतात। जर कापून घातलं तर छान बारीक होतं। ही कढीपत्ता घालायचा आहे, म्हणजे या मोठ्या वस्तू खाली घातल्या तर ते छान बारीक होतं। पुदिन्याची पानं बघा, उन्हाळ्यात हे खाल्लेलं खूप चांगलं असतं। ही कोथिंबीर भरपूर, यात हे घालून घ्यायचं आहे मीठ। हे शेंगदाणे कच्चेच आहे, शेंगदाणे आणि हे आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे। अर्धा लिंबू घेतला आहे, कारण दही घालणार आहोत। लिंबूने काय होतं, रंग त्याचा तसाच राहतो, हिरवाचे हिरवा। नाही तर पुदिन्याने काय होतं, रंग लगेच काळा पडतो, त्याकरता लिंबू घालायचं असतं। आता आपल्याला हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, आणि मिक्सरला बारीक करताना ते सतत मिक्सर चालवायचं नाही, बंद चालू करून छान बारीक करायचं आहे, म्हणजे सगळं एकत्र एकजीव होणार असं। हे बघा, आपली ही चटणी छान अशी वाटून झालेली आहे। यात मी बारीक होत नव्हतं तेव्हा हे 3 चमचे पाणी घातलं आहे मी, आणि बारीक करून घेतलं आहे। एकदम छान असा सुगंध सुटला आहे चटणीचा। आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, हे मी बाउल घेतलं आहे, त्यात मी हे काढून घेते। हे बघा, अशी चटणी आपल्याला बनवून ठेवायची आहे, आणि मग नंतर जेवायच्या वेळी काय करायचं आहे, ही अशी चटणी जेवढी पाहिजे तेवढी घेऊन यात दही मिक्स करून खायचं आहे। आता तुम्ही किती जण आहेत जेवायला त्या याच्यावर घ्यायची आपण, आणि
यात दही मिक्स करायचं आहे। हे बघा, आपल्या चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढं दही मिक्स करायचं आहे याच्यात। असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। घरीच बनवलेलं दही आहे बघा, एकदम छान आपली ही चटणी झाली आहे। चव पण याची खूप छान लागते, मी नेहमी बनवते ही। हे बघा, एकदम छान झालेली आहे चटणी। ही अशी तुम्ही अशी जेवणाबरोबर खाऊ शकतात किंवा चपातीबरोबर खाऊ शकतात किंवा ब्रेड बरोबर लावून पण अतिशय सुंदर लागते ही चटणी। ही बघा, अतिशय सुंदर आपली ही चटणी झालेली आहे। ही तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।